नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। सध्या महाराष्ट्रातील सत्तेतल्या मंत्र्यांना काय झाले कुणास ठाऊक। एखाद्याची जीभ घसरली की लगेच 2-4 दिवस होत नाहीत, तोच दुसऱ्याची पण जीभ घसरते। हे जिभा घसरण्याचं जे प्रकरण आहे हे काल परवापासून नाही, सत्तेत जो कोणी आला की त्यांची भाषा बदललीच म्हणून समजा। आणि आज तर दिवसभरात प्रसार माध्यमांवर एकच नाव गाजतंय, ते म्हणजे माजी मंत्री आणि जालना जिल्ह्यातल्या परतूर मंठाचे आमदार बबनराव लोणीकर। या बबनराव लोणीकरांना असं वाटतंय की जे काही सगळं आता महाराष्ट्रात चालू आहे किंवा महाराष्ट्रातली जनता, शेतकरी, सर्वसामान्य माणसं जगतायत ती केवळ आमच्यामुळं, आमच्या सरकारमुळं, नरेंद्र मोदींमुळं, देवेंद्र फडणवीसांमुळं आम्ही करतोय म्हणून हे जगतायत। आता जनतेचे सेवक म्हणून यांना निवडून दिल्यानंतर यांची भाषा कशी बदलते ते बघा। निवडणूक लागण्याआधी नरमाईची भाषा, निवडणूक झाल्यानंतर ज्या गावानं मतदान कमी केलंय त्या गावात जाऊन त्यांना ढोस देण्याची भाषा, आणि मग एवढं सगळं झाल्यानंतर यांच्यावर जरा कोणी टीका केली की मग मात्र यांच्यातला अहंकार उफाळून येतो आणि यांची भाषा ही अगदी खालच्या स्तरापर्यंत जाऊन पोहोचते। या बबनराव लोणीकरांना परतूर मंठा मतदारसंघातून एक दोनदा नव्हे तब्बल 5 वेळा निवडून दिलंय लोकांनी। 2 वेळा पडलेत ती गोष्ट वेगळी, पण त्यांचे कायम वाक्य आहे, मी भाजपचा, पक्षाचा निष्ठावान 40 वर्ष झाले कार्यकर्ता आहे। अरे तुम्ही पक्षाशी निष्ठावान आहात, पण ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिलं त्यांच्याशी कृतज्ञ तुम्ही कधी राहिलाच नाहीत। कारण की तुमची काही काल परवाची वाक्य नाहीये ती। अहो तुम्ही अशी बेताल वक्तव्य याच्या आधी देखील केलेली आहेत, ती सगळी जंत्री आहे। आणि आता मात्र जेव्हा तुम्ही सत्तेत बसून सत्तेतलं लोणी खायला मिळतंय त्यावर तुमची भाषा इतपत बदलते की जणू तुम्ही जनतेच्या अंगा खांद्यावर असलेले कपडे, त्यांच्या हातातलं काय डबडं, 6,000चं डबडं काय काय पेरडीला कुणी पैसे, अहो काय आपण काय बरळतोय, आपण काय बोलतोय, आपली भाषा काय, आपण कुठल्या पदावर आहोत, आपण संविधानिक पद उपभोगतोय, सगळं काही विसरून जातात। हे नेते मंडळी ना यांच्या समोर माईक आला की तो माईक पण म्हणत असेल की हा बाबा माझ्यापासून कधी दूर होतोय, आणि की याच्या तोंडातनं जे काही निघल ते माझ्या तोंडातनं लोकांच्या कानात जाणार आहे। त्यामुळं या सगळ्या प्रकरणावरचं आजचं लाईव्हच आहे, आधी मुजोरी मग सारवासार। बबनराव तुमच्या अंगावरचे जे कपडे आहेत ना तेही जनतेमुळं, हे विसरू नका, अगदी तुमच्या ताटातलं लोणी सुद्धा। खरं तर आज या बबनराव लोणीकरांवर सर्व पक्षीय नेते मंडळी तुटून पडली, 1-2 नाही सगळे। कारण यांचं वक्तव्यच असं भयानक होतं की जणू काही आम्हीच काहीतरी करतोय आणि आमच्यामुळेच हे घडतंय। आता पहिल्यांदा या सगळ्या प्रकरणात लोणीकर काय म्हणाले ते त्यांच्या तोंडातनच ऐकूयात आणि मग आपण याला सुरुवात करूयात। 10 काटे असतात, त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं। नरेंद्र मोदीजींनी 6,000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले, तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले, तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे। अरे आमचंच घेतो ना, आमच्याच कागदावर करतो। ऐकलत? आता बबनरावांना हे का झोंबलं सगळं याच्या मागचं कारण सांगतो। बबनराव यांनी
जे काही बेताल वक्तव्य किंवा जे काही बरळलेत त्याच्या मागचं एक ठोस कारण आहे. यांच्यावर सोशल मीडियावर टीका झाली. टीका या अर्थानं की बबनराव लोणीकर हे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे अंधभक्त आहेत. आता एवढं म्हटल्यानंतर यांना एवढं झोंबलं की गावात गेलेत परतूरला. कार्यक्रम होता त्या ठिकाणी हर घर सोलर योजनेचा शुभारंभाचा. हातात माईक आला, भाषणाला सुरुवात झाली आणि त्यांना ती टीका आठवली की यांनी सुरुवात केली, जे आता आपण ऐकलं. सरकारला ट्रोल करणाऱ्यांवर हे असे काही घसरले की जणू काही सरकार आणि यांच्यामुळेच सर्वसामान्य जनता आता कुठेतरी अंगावर कपडे निसते, खाते पिते. बघा हे काय बोलले, तुम्हाला मी आता ऐकवलंच. म्हणजे कार्यक्रम हर घर सोलर योजनेचा आणि यांनी यांच्या अकलेचा दिवा पेटवला. कुचरवट्यावर बसलेली काही रिकामटेकडी कार्टी सोशल मीडियावर मोदी आणि फडणवीस यांचे आपण अंधभक्त असल्याचं लिहितात. याच कुचरवट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या माईचा पगार आणि बापाची पेन्शन बबनराव लोणीकरनं केली आहे. नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला 6,000 रुपये पेरणीला दिलेत. तुमच्या अंगावरचे कपडे, बूट, चपला आम्हीच दिल्या. तुझ्या आईला, बहिणीला व बायकोला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्हीच पैसे देतो. तुझ्या हातातलं डबडं देखील आमच्यामुळेच. आमचेच पैसे खातो आणि आमच्यावर तांगड्यावर करतो. आमचंच घेतो आणि आम्हालाच बोलतो का? आमचं घेऊन आमच्याबद्दल लिहितोस का? बरळले. आता बबनराव लोणीकरांना हे इतकं झोंबलं होतं की ते कुठे ना कुठेतरी बाहेर काढायचं होतं आणि शेवटी ही संधी मिळाली. आता त्या अगदी सर्वसामान्य जनता काय नेसते, काय खाते, कुणामुळे खाते, त्यांना कुणामुळे पगार मिळतो, त्यांना कुणामुळे पैसे मिळतात, त्यांच्या शेतात पेरणी करण्यासाठी त्यांना पैसे कोण देतं, इथपर्यंत बोलून गेले. नरेंद्र मोदींनी तुम्हाला 6,000 रुपये पेरणीला दिले. अरे मग काय उपकार केले का? हा भारत कृषीप्रधान देश आहे. सर्वात जास्त शेतकरी या भारतात राहतात. महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. अहो शेतकरी अन्नधान्य पिकवतो ना, घाम गाळतो, म्हणून तुमच्या आमच्या ताटात, लोणीकर साहेब, तुमच्या आमच्या ताटात त्या ठिकाणी अन्न येतं. तुमच्यासारखं लोणी तूप येत नाही. गोरगरिबांना त्यामुळं किमान भाकरी 2 वेळचं जेवण मिळतं. दुसरं काय म्हणलं तुम्ही? तुमच्या अंगावरचे कपडे, बूट, चपला आम्हीच दिल्यात. मला लोणीकर साहेब तुम्हाला एवढं सांगायचंय, अहो इथं सर्वसामान्य माणूस कष्ट करतो ना दिवसभर, तेव्हा तो घरात काहीतरी नेतो आणि अन्न शिजवलं जातं घरच्यांकडून. दिवाळी सणाला, कधी आणखी कुठल्या उत्सवाला तो पैसे साठवून कपडे घेतो. तुमच्यासारखे रोज जॅकेट, मोदी जॅकेट, सलवार कुर्ता बदलत नाही. तुमच्यासारख्या गाड्यातनं फिरत नाही. काय म्हणाल तुम्ही? डबडं देखील जे आहे तुमच्या हातात ते आमच्यामुळेच. तुमच्यासाठी डबडं असेल, पण आमच्यासाठी ते फार महत्वाचं आहे. तुमच्याकडे असतील आयफोन आणि आणखी काय मोठमोठे फोन, पण आमचं जे डबडं आहे ना, त्या डबड्यामुळं दिवसभर काम करताना घरच्यांना आमच्याशी किमान दुपारी जेवलात का, तब्येत ठीक आहे का, हे विचारण्यासाठी कॉन्टॅक्ट व्हावा, म्हणून ते डबडं आमच्या हातात आहे. आणि जे तुम्ही म्हणालात ना, आम्ही तुमच्या बायकोला, बहिणीला, आईला लाडकी बहीण योजनेतून पैसे देतो. अरे काय उपकार केलेत का? आम्ही मत दिलीत म्हणून 5 वर्ष आज तुम्ही त्या खुर्चीवर बसलाय. याच्या आधी लाडकी बहीण योजना नव्हती.
तेव्हा आमच्या आईनं तुम्हाला मत दिलं, आमच्या बहिणीनं तुम्हाला मत दिलं, आमच्या बायकोनं तुम्हाला मत दिलं. तेव्हा काय दिलं तुम्ही आम्हाला? अहो 5 वर्षासाठी एक मत घेतलं तुम्ही आणि आता लगेच बोलून दाखवताय. मुळात तुम्ही आम्हाला दिलंच कशासाठी? मतासाठी. तुम्हाला ही लाडकी बहिणीचा जो काही लाड आणि पुळका आलाय ना, हा काल परवा का आला? तर तुम्हाला माहितीये आता परत खुर्चीत बसू शकत नाही. लोकसभेला काय परिस्थिती झाली म्हणून कुठली तरी एकाच्या राज्यातली योजना उचलली, कॉपी पेस्ट केली आणि हाणून मारली. आता त्यात तुम्हाला काहीतरी हाती लागलं, तुम्ही हात वर केले. सर्वसामान्य माणसाचा याच्यात काय फायदा झाला? तुम्ही लाडक्या बहिणीला पैसे देताय तर काय उपकार करताय का? आमच्या अंगावरचे कपडे काढलेत तुम्ही. तुमच्या अंगावर कपडे कुणामुळे आहेत? जनतेमुळे आहेत, हे विसरू नका. नरेंद्र मोदी पंतप्रधान जे काय आज घालतायत ना गॉगल, लाखो रुपयांचा जनतेतून मिळालेल्या कराच्या पैशातून. नरेंद्र मोदी आज जे काय अंगावर कपडे घालतायत, जॅकेट घालतायत ना, जनतेतून मिळालेल्या कराच्या पैशातून. जसं मोदींच्या अंगावर कपडे जनतेमुळे आहेत, तसं तुमच्या अंगावर पण कपडे जनतेमुळे आहेत. अहो मोदींनी कधी असं म्हटलं नाही माझ्यामुळे तुम्ही जगताय म्हणून. तुम्ही कोण आम्हाला सांगणार की तुमच्यामुळे आम्ही जगतोय म्हणून? ते स्वतःला प्रधान सेवक म्हणतात, ते मालक नाही म्हणत. आणि तुम्ही आम्हाला मालक बोलताय. मालक होताय तुम्ही आमचे. अहो तुमच्या पायात चपला आणि बूट आहेत ना, ते पण आमच्यामुळे आहेत. तुमच्या ताटात जे अन्न येतंय आमच्यामुळं, तुमच्या अंगावर कपडे आमच्यामुळं, तुम्हाला फिरायला गाडी आमच्यामुळं, तुम्हाला विधानसभेत बसायला खुर्ची आमच्यामुळं. त्यामुळे तुम्ही जनतेला हे सांगू नका की आम्ही तुम्हाला देतोय म्हणून तुम्ही जगताय. आणि काय बोललात तुम्ही? तुमच्या माईचा पगार आणि बापाचं पेन्शन. ठीक आहे, गावरान भाषेत तुम्ही माय म्हणत असाल, माय म्हणजे आई, एवढं तर आम्ही नक्कीच समजू शकतो. पण आमच्या आई बापाला पेन्शन आणि पगार तुम्ही देताय तो काय फुकट देत नाही. त्यासाठी राबून कष्ट घेतलेले आहेत. पेन्शन देताय, एवढ्या वर्ष सेवा करून घेतलीत ना, शेतात राबते आई, तिला मजुरी दिलीत म्हणून उपकार नाही केलेत म्हणून ही मुजोरीपणाची भाषा बोलू नका तुम्ही. आज तुमच्यावर सर्व स्तरातून टीका झाली, त्याच्या मागचं कारण हेच आहे की तुम्ही ना दाखवून दिलं की तुमच्या मनात काय आहे. आणि याच्या आधी पण काही तुम्ही कमी बरळलेला नाहीये. तुम्हाला हे बरळण्याची सवयच आहे. तुमच्यावर किती जणांनी टीका केली मला सांगा. आता त्यांची टीका तुम्हाला परत रिटर्न ऐकवण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये. अंबादास दानवे तुटून पडले, संजय राऊत तुटून पडले, सुषमा अंधारे तुटून पडले, हर्षवर्धन सपकाळ तुटून पडले, विजय वडेट्टीवार तुटून पडले, रविकांत तुपकर तर म्हणाले तुम्ही लोणीकर तर आम्ही तुपकर. आता मला इतकंच म्हणायचंय, आज जो काही सगळा तुमचा थांबजाम बडेजाव आहे ना, हा शेतकऱ्यांच्यामुळे आहे, हा सर्वसामान्य जनतेमुळे आहे, तुम्हाला निवडून दिलेल्या जनतेमुळे आहे. हे तुम्ही विसरू नका. शेवटी काय झालं? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना सुद्धा तुमचे कान टोचावे लागले आणि तुम्हाला समज द्यावी लागेल असं म्हणावं लागलं. तुमचं विधान पूर्णपणे चुकीचं आहे असं स्वतः फडणवीस म्हणालेत. आणि एवढं करून तुम्ही परत उपरती झाली तर झाली, पण क्षमा नाही, दिलगीर नाही. उलट ज्यांनी तुमच्यावर टीका केली त्यांनाच परत सुनावायला गेलात. ते जाऊ देत. काय बोललात तुम्ही? की माझ्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी शेतकऱ्यांविरुद्ध बोलणार नाही. राजकीय विरोधकांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. मी शेतकऱ्यांची एकदा काय हजारदा माफी मागायला तयार आहे. काही लोकांना मी निवडून आलोय हे सहन होत नाही म्हणून ते नाराज आहेत. जी काही लोक आहेत ना, त्या काही लोकांना घेऊन बसा एका खोलीत आणि त्यांना बोलत बसा. सर्वसामान्य माणसाला आणि शेतकऱ्यांना हे तुमचं विधान लागू करू नका. कारण तुमची आधीची जी विधानं आहेत ना, ती विधानं याच्यापेक्षा भयानक आहेत. काय बोललात तर तुम्ही आठवताय काय? बोरगावच्या सभेत
5 वर्षात कमळाचं एक बटन दाबायचं तेही केलं नाही. मी गावाला 8 कोटींचा सिमेंट रोड दिला. मला मत द्या किंवा नका देऊ. 2-3 वेळेस चव पाहणार, नाहीतर गावावर फुली मारणार. अरे, तुम्हाला आम्ही जनतेतून निवडून देऊन जनतेची सेवा करण्यासाठी त्या खुर्चीवर बसवलंय. आम्ही कुणाला मत द्यायचं आणि कुणाला नाही हे तुम्ही नाही ठरवायचं. तुम्ही चांगली कामं केलीत तर आम्ही ठरवायचं. जनता जनार्दन आहे. तुम्ही जनतेचे सेवक आहात. 8 कोटींचा रस्ता दिला म्हणजे काय उपकार केले का आमच्यावर? तुम्हाला त्या ठिकाणी बसवलंय कशाला? तुमच्या मतदारसंघातली गावं त्यांचा विकास व्हावा, विविध योजना त्या ठिकाणी याव्यात, मूलभूत सुविधा, पाणी, रस्ते, वीज हे सगळं त्यांना मिळावं, यासाठी तुम्हाला नेमलेलं आहे, यासाठी निवडून दिलेलं आहे. अहो, तुमचं वाक्य ऐकून मोदींना सुद्धा धक्का बसेल. दुसरं, याच्या आधी तुम्ही काय म्हणाला होतात बघा, सगळी वाक्य आहेत आपल्याकडे. मराठा समाजाबाबतचं एक वक्तव्य तुम्ही केलं होतं. विधानसभेची ऐन निवडणूक होती, लोकसभेला फटका बसला होता. काय म्हणाला होतात? आष्टी गावातलं वाक्य आहे तुमचं. आष्टी गावात मराठा समाजाची मतं बोटांच्या कांड्यावर मोजण्या इतकी आहेत. माझ्यासोबत सर्व जाती धर्माचे लोक आहेत. अरे, पूर्ण एका समाजाला बाजूलाच करून टाकलेत की तुम्ही. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मराठा समाजाने मतं नाही दिली तरी चालतील, मला बाकीची मतं देतील. अरे, कशाला ही भाषा पाहिजे? याच्या आधी तुम्हाला मराठा समाजाने मतं दिलीच होती की. आणि इथं समाज विमाजाचा संबंध काय? मतदान करणारा माणूस काय समाज बघून मतदान करतो का? त्याला वाटेल त्याला त्याचं स्वातंत्र्य आहे. आजकालची जनता पूर्वीसारखी राहिलेली नाही. सुशिक्षित, हुशार, सुजाण, सुज्ञ. आता ती विकास पाहून मतदान करते, हे तुम्ही विसरू नका. खरं तर तुमच्या या सगळ्या विधानांचा जर विचार केला तर एक तुमचं हाईट विधान होतं, ते पण ऐकवतो. तुम्हाला आठवत असेल 2020 मधलं तुमचं ते विधान, मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर. तेव्हा नुकतेच तुम्ही सत्तेतून पण बाहेर पडला होता. बाहेर म्हणजे विरोधात होतात तुम्ही. नुकतंच तुम्ही पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्रीपद भोगून तुमची सत्ता गेली होती. तेव्हा मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर मोर्चा काढताना तुम्ही काय म्हणाला होतात? सगळ्यात मोठा मोर्चा परतूरला काढायचा का? आपण फडणवीसांना आणू, आपण चंद्रकांत दादांना आणू, आपण सुधीर मुनगंटीवार भाऊंना आणू, आणि तुम्हाला वाटलं तर एखादी हिरोईन आणायची तर हिरोईन पण आणू, आणि जर कोणी भेटलंच नाही तर आपल्या तहसीलदार मॅडम हिरोईन आहेतच, त्या निवेदन घ्यायला येतील तुमचं. आता यावर तुम्ही काय स्पष्टीकरण दिलं होतं आठवतंय का? तुम्ही तहसीलदार मॅडमला हिरोईन म्हणाला, त्याच्यावर स्पष्टीकरण काय होतं तुमचं? नाही, म्हणजे एखाद्याने चांगलं काम केलं की आपण त्याला डॅशिंग, सिंगम, हिरो, हिरोईन बोलतोच की. हिरोईन या शब्दाला चांगल्या भावनेनं मी वापरलंय म्हणून. अरे, कशाला सारवासारव करावी लागते ही सगळी तुम्हाला? त्यामुळे तुमची जी काही आधीची विधानं आहेत ना, त्या विधानावरनं तुमच्या सगळ्या बोलण्याचा रोख हा आतापर्यंत लोकांना कळलेला आहे. तुम्ही 5 वेळा आमदार झालाय, एकदा मंत्री झाला, जालन्याचे पालकमंत्री पण होतात तुम्ही. एवढं सगळं तुमच्या पत्रात पाडलं, ज्या पक्षानं, आज तोच पक्ष तुम्हाला 2019 पासून का मंत्रीपद देत नाही हो? आता याबाबत पण तुम्ही मागणी केलीच की पक्षाकडे, पण का दिलं नाही तुम्हाला? 2019च्या टर्मला पण दिलं नाही, 2024ला आता पण दिलं नाही. त्या जनतेचा दोष काय? काय तुम्ही म्हणाला होतात? मी मराठवाड्यात सर्वात सिनियर आमदार, 40 वर्षांपासून बीजेपीचा निष्ठावान कार्यकर्ता, 40 वर्षात 100 रुपयांचा सुद्धा अपहार केला नाही, 40 वर्ष निष्कलंक राहणं साधी सुधी गोष्ट नाही, मला मंत्रिपदाची संधी मिळावी. ही कोणाची वाक्य होती? तुमचीच वाक्य होती ना. मग का नाही 2019 पासून 6 वर्ष झाली तुम्हाला, 2दा आमदार निवडून आलात तरी तुम्हाला अजून मंत्रिपद मिळालं नाही? आता तो तुमचा पक्षाचा अंतर्गत भाग, तुमचा तुम्ही विषय बघा. तुम्हाला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून तुम्ही इतरांवर, ज्यांनी तुम्हाला निवडून दिलंय, जे सर्वसामान्य म्हणून, शेतकरी म्हणून आज उत्तमाचं जीवन जगतायत, त्यांच्यावर तुम्ही तुमचा हा सगळा भाग का लादताय? त्यामुळं बबनराव, आपण पहिल्यांदा बोलताना कुणा विरोधात बोलतोय,
आपण जनतेच्या विरोधात बोलतोय हे लक्षात ठेवा. हीच जनता खुर्चीवर बसवते पण आणि हीच जनता खुर्चीवरून उठवते पण. तुम्हाला आठवत असेल 1995 आणि 2009 दोन्ही वेळेला पराभूत केलं ती जनताच होती आणि 5 वेळा तुम्हाला निवडून दिलं ती पण जनताच आहे. इलेक्शन संपलेलं नाहीये. निवडणुका संपलेल्या नाहीयेत. अहो नेहमीची येतो पावसाळा तसा नेहमीची येते निवडणुका. आपल्याला काही निवडणुकांची काही कमी आहे का? लोकसभा झाली की विधानसभा, विधानसभा झाली की महापालिका, महापालिका झाली की जिल्हा परिषद, जिल्हा परिषद झाली की पंचायत समित्या, पंचायत समिती झाली की ग्रामपंचायत. अहो सगळं चालूच राहतं. वर्षानुवर्ष आपल्याकडे काय आहे? फक्त निवडणुका आणि निवडणुका. आज जे काही तुमच्याकडे आहे ना, ते केवळ जनतेमुळे आहे. हे विसरू नये. त्यामुळं तुमच्यावर कुणी काय टीका केली हे तुम्ही प्रत्यक्षात ऐकलंय. पण सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांचं मत काय ना, ते ऐकवण्यासाठी मी तुम्हाला या लाईव्हमध्ये, या कार्यक्रमात काय त्यांचं म्हणणं आहे हे सांगायला आलोय. त्यामुळं बबनराव, दुसऱ्यांच्या अंगावरचे कपडे कुणी घेतले याचा विचार नका करू. तुमच्या अंगावर कपडे कुणामुळे आहेत ना, याचा विचार पहिल्यांदा करा. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात.